आज आपण बनवूया वराडी डाळ कांद्याची भाजी। इथे मी 5 किलो चना डाळ घेतलेली आहे। आपण सर्वप्रथम आपण चना डाळ भिजत घालू। आपण आता डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। चना डाळ आपली स्वच्छ धुवून झालेली आहे। आपण आता चना डाळ 6 तासासाठी व्यवस्थित भिजत ठेवून देऊ अशीच। आपण आता भाजीसाठी कांदे चिरून घेऊ। आपण आता डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। डाळ पण आपली व्यवस्थित भिजलेली बघू शकता कशी फुगलेली डाळ। जवळजवळ 5 ते 6 तास झालेले। स्वच्छ व्यवस्थित धुवून घेऊ आपण डाळ। तेल तेल गरम झालेले। आपण आता बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। कांदा व्यवस्थित परतून घेऊ हलका कलर चेंज होस तोपर्यंत। इथे मी काही खडे मसाले घेतलेले ते पण घालून घेऊ आपण कांद्यामध्ये। खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी घेतलेली आहे, लवंग घेतलेली आणि तेजपत्ता घेतलेला आहे। व्यवस्थित कांदा परतून घेऊ। आपला आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेऊ। कढीपत्ता, अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्टचा कच्चापणा जो असतो व्यवस्थित आपण परतून घेऊ। आपण आता काही मसाले घालून घेऊ। हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर। आपण आता मसाले व्यवस्थित परतून घेऊ। आपण आता मसाल्यांमध्ये डाळ घालून घेऊ। डाळ आता व्यवस्थित परतून घेऊ मसाल्यांमध्ये।
बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, व्यवस्थित परतून घेऊ। आपण आता भाजी शिजण्याकरिता पाणी घालून घेऊ। आपण आता भाजी 20 मिनिटं अशीच वाफेवर शिजून घेऊ। आपण आता झाकण काढून घेऊ। डाळ पण छान अशी शिजलेली आहे, बघू शकता सहज तुटून जाऊ राहिली डाळ। आता आपली वराडी डाळ कांद्याची भाजी बनवून तयार आहे, आपण सर्व करून घेऊ।